काल तू डॉक्टर अंकल सोबतच होती का दिवसभर? त्यांना त्रास द्यायचा नाही हा, त्यांना खूप कामं असतात. तू ना डिंपल दीदी सोबतच राहायचं. तिथेच होती पण त्यांचे भांडण सुरू होते. मला मग खूप भीती वाटली, मी घाबरली. मला भांडण झाल्यावर डॅडची आठवण येते. तुला डॅडीला भेटायचंय का? नाही, मला नाही भेटायचंय. मम्मा, मी काल डॉक्टर अंकलच्या रूम मध्ये घाबरून बसले. मला माहित होतं डॉक्टर अंकल मला वाचवायला नक्की येणार. मला डॉक्टर अंकल खूप आवडतात. मला त्यांना भेटायचंय. मायरा, तुला आत्ताच सांगितलं ना त्यांना त्रास नाही द्यायचा म्हणून. पण मला त्यांना भेटायचंय, मी त्यांना खूप मिस करते. नाही, आज मम्माला सुट्टी आहे, सो आजचा दिवस आपण मम्मा सोबतच घालूया आणि आपण डॉक्टर अंकलला उद्या भेटू. नाही, मला आजच भेटायचंय. मी त्यांना खरंच त्रास नाही देणार, प्रॉमिस. ठीक आहे, मी चेंज करून आली, तोपर्यंत हे नाश्ता फिनिश कर लवकर. आले ते. काय डॉक्टर, लग्न व्हायच्या आधीच तुम्ही दादागिरी करायला लागले? ए, मी तुझ्याशी लग्न करणार? तोंड बघितलं का आरशात? मग दिवसातनं 50 वेळा बघते मी तोंड. लग्नच काय काढले मध्येच तू? तुला माहिती ना ज्यांना ज्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं त्यांचं काय झालंय? वय माहित आहे. तरी तुला माझ्याशी लग्न करायचंय? तुला भीती वाटत नाही का ग माझी? आता तुमच्यात घाबरण्यासारखं काय आहे? आणि तुमच्याबद्दल सगळं माहित असताना बी मी लग्नाला तयार होते. म्हणजे उसके पीछे जरूर कोई वजह होगी ना. तुझी वजह बिजा ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये मला. आत्ताच्या आत्ता मंगलताईंकडे जायचं, त्यांना सांगायचं मी लग्नाला तयार नाहीये, निघ. नाही, मी नाही जाणार, कारण मी लग्नाला तयार आहे. टोकावर पडलीस का? प्रेमात वगैरे पडलीस माझ्या? ओ, मी आणि तुमच्या प्रेमात तोंड बघितलंय का आरशात? ए डिंपल, लायकीत राहा. आता कशी मिरची झोंबली. दुसऱ्याचा अपमान करताना वाईट नीट बोलावं ना, म्हणून तुम्हाला आरसा दाखवला, बाकी काय नाही. पण डॉक्टर, तसं चांगलं दिसता हा तुम्ही. हे तू मला सांगायची गरज नाहीये. हे लग्नच काय काढले मध्येच? हो, किती चिडताय. बसा, सांगते तुम्हाला. सांग लवकर, वेळ नाही माझ्याकडे. अहो हो, बसा तरी आधी. बसा. चल बोल लवकर. हा, त्याचं कसं आहे ना डॉक्टर, मी आज दुसऱ्याशी लग्न केलं तर तुमची सगळी सिक्रेट माझ्या संग सासरी जाणार. त्यापेक्षा आपण एक काम करू ना, आपण दोघच लगीन करू. म्हणजे तुमची सगळी सिक्रेट या वाड्यातच राहतील आणि कोणाला कळायची बी नाही. त्यामुळे तुम्ही बी खुश, मी बी खुश, आणि आपल्या दोघांचं लगीन होणार, म्हणून माझी मम्मी बी खुश. कसं वाटतंय? आणि हे बघा, असं भी अपन दोगं पार्टनर है कि नहीं, फिर हमारे सपने पूरे करने के लिए हम फिर से एक बार पार्टनरशिप कर लेते हैं ना. बघा, म्हणजे विचार करा आणि सांगा मला. आणि असं बी मला तुमच्या सोबत संसार करण्यात काहीच इंटरेस्ट नाही बघा. पण मी जर लग्नाचं नाटक केलं तर त्यातनं मी हिरोईन बनू शकते. आणि असं बी तुम्ही नीट विचार केला ना तर त्यात तुमचा बी फायदा आहे. त्यामुळे नीट विचार करा आणि मला सांगा. मग करताय ना डॉक्टर लगीन? मंगल, झाला का तुझा राग शांत? अगं काय चाललेलं असतं ग? इतकी वर्ष धीरानं संसार केला, समजूतदारपणा दाखवलास, मग असं का वागतेस? मला सांग, एवढं रागवायची काही गरज होती का? हे बघ मंगल, इथनं पुढं घर सोडून जायची आणि जीव द्यायची भाषा नको या घरात. आणि आपलं बघून आपली पोरं छोट्या छोट्या गोष्टींनी जर घर सोडून गेली तर कसं वाटेल बरं? तूच सांग. चुकलंच माझं, पण मला कळलं तरी तुम्हाला किती किंमत आहे माझी ती. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बघा, डिंपल लग्नाला हो म्हणाली.
आणि माझा कालचा राग बघून कुणी माझा फायदा बी घ्यायचा नाही. बरं, माझ्यासाठी चहा टाक. वय ठेवती, तुम्ही बसा. बाबू, अरे गेली का रे मंगल घर सोडून? तुम्ही तर माझी जायचीच वाट बघा. मी यो वाडा सोडून कुठं सुधीक जाणार नाही. जायचं नव्हतं तर मग कशाला का नाटकं केली? मला नाही तुमच्या लेकीवानी आपलं काम काढून घेण्यासाठी नाटकं करायची सवय. काढलास का तिचा धोसरा? तिचं नाव घेतल्याशिवाय करमत नाही वाटत तुला. तर कामच अशी करते ती, बाजाराला म्हणून येतात आणि आग लावून जात्यात. चिमूड आपल्या नाकाला नाव ठेवी लोकाला. माझी लेक गपगुमानी ती मान खाली घालून आणि 4 घास खाऊन जाते. 4 दिवस घरात येऊन 5 डबं हुडकून हुडकून चांगलं चुंगलं आपल्या पिशव्यात भरून घेऊन जात्या त्या. कधी 4 दिवस आपल्या आईला घर घेऊन जावं असं वाटलं का त्यांना? का तुमचं दान सारख्यात होय? ते मला घालवायला निघालीस का? जड झाली वेळ मी तुम्हाला का अडचण झाली माझी? बाबू, बघितलंस खरं? बघा, तुम्हीच बघताय ना तुमच्या डोळ्यानं. त्याला तर काय विचारायलाच नको. बायकोचा बैल झालाय नुसता. आईचा काळ आणि बायकोचा मावाळ. तर आयुष्य गेलंय तुमच्या पदराखाली. पदर फाडून बायकोच्या आयुष्याला बसलाय की तो. अरे काय चाललंय तुमचं? तुमच्या दोघीच्या भांडणात माझं मरण झालंय. आता जर तुम्ही दोघी शांत झाल्या नाही ना, खरंच घर सोडून जाईन आणि बसा आयुष्यभर भांडत दोघी जणी. अरे जा की मग, तुला कुणी अडवलंय वय? जा निघ आता. मंगल, जागा ह्याला सोडून ये आणि मला वय चहा टाक. तुमच्याशी बोलून बोलून तोंड रोज कडू एक झालंय नुसतं. मंगल, अरे बाबू, कुठं खपलाय वय दोघं? चुलीजवळ खपली, चहा ठेवते तुमच्यासाठी. मग लवकर कर आणि साखर वय जा टाक. डॉक्टर अंकल, मी आली. अरे वा, काय तुम्ही दोघे आज येणार नव्हत्या ना? हो, प्लान तोच होता. बट माराला तुमचा एवढा लढा लागलाय की ती आज घरी राहायलाच तयार नव्हती. हाच तिला मम्मी पण नको हवी होती. तिला फक्त तुम्हीच पाहिजे होते. येस, मला डॉक्टर अंकल सोबत खेळायचं होतं. डॉक्टर, काय जादू गेली तुम्ही आमच्या मारावर? तिला माझ्याकडून चोरायचं तर विचार नाही ना? हा, हे असं आहे बघा तुमच्या पोलिसांचं. तुम्हाला प्रेमातही चोरी दिसते. आता मी काय करू? माझा स्वभाव आहेच इतका चांगला की लोकांना आपोआप आवडतो. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या क्लिनिकमध्ये येणारे पेशंट बरेचदा आजारी नसताना सुद्धा मला फक्त भेटायला म्हणून येतात. त्यांना आवडतं त्यांचा आनंद दुःख माझ्याबरोबर शेअर करायला. मला बाकी काही जमो ना जमो, प्रेम करायला तेवढं जमतं. आप हो इतने अच्छे की लोग आपसे प्यार करें. एवढ्या लहानशा गावात तुमच्यासारखा माणूस भेटेल असं वाटलं नव्हतं. खूप इंटरेस्टिंग आहात तुम्ही. मारासारखं मलाही छान वाटतंय तुमच्याशी फ्रेंडशिप करून. मारा तू आली वय, चल आपण आज लपाछुपी खेळू. खेळायचंय? आपण सुटूया का? मारा, सावकाश खेळा. आपण क्लिनिक मध्ये बसून गप्पा मारू. हो. या बसा. तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही, मी सकाळीच घेऊन आले. थँक्स. मायरा रात्री दचकली का? नाही, मी जागी होती तोपर्यंत तरी नाही. तिला कुठल्याही माणसांमध्ये कुठल्याही ठिकाणी सेफ वाटलं पाहिजे. काय लहानपणी घडणाऱ्या घटनांचा खूप मोठा परिणाम होत असतो. हो, खरं बोललात तुम्ही. अनेकदा केसेस सॉल्व्ह करताना आम्हालाही ही गोष्ट जाणवते. एखाद्या गुन्हेगाराची गुन्हेगारी मानसिकता घडवण्यासाठी त्याचं बालपण कशा परिस्थितीत गेलं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्या गुन्हेगाराचं मूळ त्याच्या बालपणात असतं. सॉरी. हे बघा, माझं ना हे असंच असतं. मी सुट्टीवर असले ना तरी मला गुन्हे आणि गुन्हेगार नेहमी हेच सुचतं. आपण ना दुसरं काहीतरी बोलूया. हो. तुमचं बालपण कसं गेलं? कष्टात. म्हणजे मी अनाथ आहे ना. कष्ट करत करत शिक्षण पूर्ण केलं. मी डॉक्टर झालो. मुंबईमध्ये खूप मोठं हॉस्पिटल टाकलं. खूप पैसेही कमवले.
पण काय सॅटिस्फॅक्शन कधीच नाही, म्हणून मी गावी आलो. म्हटलं गावाकडच्या लोकांची सेवा करावी, म्हणून इथे आलोय. वा, ग्रेट. ऍक्च्युली मी गावात तुमच्या समाजसेवाबद्दल खरंच खूप ऐकले डॉक्टर. नाही, असं काही नाहीये. उगाच गावातले लोक मला देव माणूस म्हणत असतात. मी काही देव माणूस वगैरे नाही, एक साधा सज्जन माणूस आहे मी. नाही, हा तुमचा मोठेपणा आहे. मी ऐकलंय तुम्ही मंजूला सुद्धा खूप मदत केली आणि तिला छान वाटावं म्हणून तिला महाबलेश्वरला पण घेऊन गेले होता. हो, मंजुळाची आणि तिच्या नवऱ्याची भांडणं झाली होती, दुरावा निर्माण झाला होता दोघात. म्हटलं त्यांना महाबळेश्वरला घेऊन गेलं तर त्यांना छान वाटेल, त्यांना एकांतात वेळ घालवायला मिळेल, म्हणून मी त्यांना तिकडे घेऊन गेलो. म्हणजे तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. रिलॅक्स डॉक्टर, रिलॅक्स. मी काही चौकशी वगैरे नाही करत आहे, मी सहज विचारलंय. पण तुम्ही एवढे पॅनिक का झाले? नाही, मी पॅनिक वगैरे नाही झालो. काय, मी खूप निर्मळ मनाने काहीतरी करत असतो आणि परत असं काय झालं की मला खूप भीती वाटते. मग असं वाटतं की आपण जी समाजसेवा करतोय ती थांबवायला हवी. पण एक मन असं म्हणतं आपण समाजाचं देणं लागतो, तर शेवटच्या श्वासापर्यंत ते फेडत राहिलं पाहिजे. खरं सांगायचं तर डॉक्टर, तुमच्यासारखे माणसं ना खरंच वाढले पाहिजे. म्हणजे कसं ना, सगळं छान छान होईल आणि गुन्हे पण कमी होणार आणि आम्हाला पण फारसं काम करावं लागणार नाही. नाहीतर आम्हाला फक्त गुन्हेगाराचाच सामना करावा लागतो. तुमच्यासारखी माणसं खरंच नशिबानं भेटतात आणि मला खरंच छान वाटतं तुमच्याशी बोलून. तेच तर हवंय मला. तुला माझ्याशी बोलून छानच वाटलं पाहिजे. हा, ये 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 इकडं. तू आहे का नाही, डोळे बंद कर. हा, म्हणजे मी लपतो इथं. रेडी डोना दादा? नो 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 रेडी. रेडी डोना दादा? हा, ओ रेडी रेडी ये. डोना दादा, मी आले. हळू आली वाटतं. हा हा, जातो. तिथं आली, आता कुठे लपू मी? नाही, इथं बी नको. इथं, हा नाही, इथनं मी लगेच दिसीन. इथं, हा इथं बी नको. हा, इथं लपतो. डोना दादा कुठेस? डोना दादा, मी आले. इथे नाहीये वाटतं. डोना दादा, मी येते. गेली वाटतं. आयो, कोणीतरी मागणं पकडले का काय? नाही नाही, खेळ्या शर्ट अडकलाय. निघला निघला. आता ह्यो खेळच मोडून टाकतो. पैसे हाय हो, मोबाईल हाय हो, पैसे मोबाईल. आजची म्हणजे खरं बोलत होती की वाड्यात खजिना पुरलाय. आणि मी अभि पिक्चर मध्ये बघितलं होतं ते खजिना असंच ठिकाणी पुरवून ठेवतात.
आजी काय करताय? तारा मोजतीय. आता काय करणार, बसली आपली अशीच. बाहेर जावं तर ऊन बी लय लागतंय. मंगल, अगं ए मंगल, मला चहा आणतीस? तसाच मॅडमला बी आण ग जरा वाईट चहा. नाही नको, कशाला त्यांना उगीच त्रास. आता चहा करायचं म्हणजे काय वजन उचलायचंय वय? हा, त्यात कसला त्रास आलाय? अगं उभ्या का तुम्ही? बसा की. हा बसा बसा. घ्या चहा घ्या पाहुणा बाय. पाहुणाबाई, छान नाव आहे. काय अर्थ आहे याचा? अहो दारात येणारा प्रत्येक जण आमच्यासाठी पाहुणाच असतोय बघा. ती शहरावानी अनोळखी माणूस दारात दिसला की तोंडावर दरवाजा बंद नाही करत आम्ही. हीच गोष्ट मला गावातली खूप आवडते. बाय द वे, मंगलताई, तुमच्या हाताला खूप छान चव आहे. हा मग मी चहा करायला शिकवलाय तिला. आजी, तुम्हाला खूप रेसिपी येत असतील ना? नाही नाही, माझं एवढं वय झालंय ना, पण मी मस्त खमकी. कोणाला वात येतो तर कोणाच्या पायाला गोळ्या येतात, पण आपल्याला तसलं काय होत आहे. मी खाऊन पिऊन टणटणीत आहे. ते असली रेसिपी फिशिपी मला काही येत नाही. अगं आजे, रेसिपी म्हणजे काय आजार नाही. रेसिपी म्हणजे एखादा पदार्थ बनवताना त्यात किती प्रमाणात कोणता पदार्थ मिक्स करतात ना, त्याला म्हणतात रेसिपी. बरोबर ना? हो, करेक्ट. खूप हुशार आहे तुमची डिंपल. एवढ्या लहान वयात ती कमवते. पण तिला अजून शिकू द्या. लगेच लग्नाची घाई करू नका. गावात खूप लवकर लग्न करतात ना मुलीची. शहरात वेगळं, गावात वेगळं, येळच्याळी गोष्टी झाल्या म्हणजे बरं असतंय बघा. बरोबर आहे तुमचं, पण तरी तिचे काहीतरी स्वप्न असतील ना. तिला थोडासा वेळ द्या. म्हणजे अजून किती लहान आहे ती. तुम्ही काही करू नका. ती चांगलं शिकेल ना तर तिला चांगला नवरा मिळेल. बघू आता काय होतंय. ती जुळून आले एखादं चांगलं स्थळ तर उरकून बी टाकू. तिच्या नशिबात लिहिले तसं होईल बघा. ठीक आहे आजी, मी येते. चल. हळू ये, काहीच ना इथं घसरत. हळू हळू इकडे ये, इकडे ये लवकर. एक गोष्ट दाखवायची तुला, पण मग आमच्या दीदीनं मला ओरडलं असतं. अगदी आमची दीदी सारखी माझ्यावर लक्ष ठेवून असते. थांब दाखवतो. हो बघ, मोबाईल तुझा आहे? नाही, माझा नाही, पण मला गावला ना, मग आता माझाच झाला. चालू कर ना हा. हा. अगं पण माझी सगळी बटणं दाबून बघितली, पण हो चालूच होत नाही. बघू दे इकडे. हा ठीक आहे. हे बघ, चालू केला फोन. हा माणूस कोण आहे? इथेच असेल फोन. आयो, हे तर संजू दादा आहेत.